काय बाबा, जन्मठेप का फाशी? जन्मठेप. गुन्हा. संप्या काय रे? जमीन कस काय नांगरली रे तो? माझ्याच बापाची नांगरली, तो बापाची नांगरली का? सांगू की तुला कोणाची नांगरली का रे? नांगरली म्या. काय करणार तू? काय करणार रे? पेराचं जरा डोक्यात आणलं तो तंगडा तोडून हातात येईल तुझ्या. यंदा मी पेरतो. काय करतो पाहतो तू. पाहतो तुला दाखवतो. वकील लावेल कायद्याचा दणकाच दाखवतो तुला. म्या बी वकील लावले. काय करतो पाहतो. काय करतो? गच्ची सोड इथल्या. काय गच्ची सोड? तुला कायद्यानं पाहतो मी. काय कायद्यानं पाहतो? सारे कायदे खिशात घालून निंडतो तुम्ही. कायदा खिशात आहे ना, पाहू करतो. काय पाहू? जाय तिकडं पाहून घेऊ. काय काम तुझा माझाच चिरीतो मी औंदा. काय आबा, काय नाही. लय निवांत बसले. यंदा नांगरी लावून दिसतंय. पेरायचंय काय ना? हा पेरायचं होतं पण ते वाद चालू आहे ना विठ्ठलराव. नाही का मिटलं अजून? बरं, गायच्या पाहिजे का? गायचं आहे मामा म्हणलंय 12 बोड्याचे तुमचे. इटल्याला काय वर घेऊन जायचं सोबत का काय? 2 पोरं नोकरीला आहेत तरी इथं केसीच काय करतोय, जमिनीच काय वादात टाकतोय. अवघड आहे. माझ्या भाऊ बांधायला तर वाटत मी कधी जमीन विकून आणि गाव सोडून जातो. कोण आहे वकील? देशपांडे. येवायचा पुरता देशपांडे का? हा. हॅलो, अहो कुठे विठ्ठलराव? अहो या लवकर इथं. बर बर प्रसाद आणलाय ना? बर 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 या लवकर. मी थांबलो इथं वाट पाहत तुमची. ठीक आहे ठीक आहे. जरा तरुणच आहे. आमच्या पुढच्याच वर्गात होता तो. हा म्हणजे 11वी 12वीला. नंतर तो गेला याला आपलं LLB ला. आम्ही ॲग्रीला. वकिलाचं काय खरं नाही. तारखा 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 त्यांचा खेळ चालतो. तेच चालू आहे ना. मग आता केस घेतली तेव्हा म्हणे 2 महिन्यात करून देतो म्हणे, लगे वावर ताब्यात देतो म्हणे. आता 10 महिने 1 वर्ष होऊन गेले. मला वाटतं 2-3 वर्ष झाले तुमच्या वादाला. 3 वर्ष झाले आता. आबा एक काम कर, केस फीस मिटलं किंवा नाही मिटलं ना, जमीन काय असेल ती फुकून टाक आणि जे पैसे त्यांना एखादा व्यवसाय चालू करून दे, धंदा पेंदा. माझ्या भाऊ बांधायचं तेच म्हणणं आहे. तुला सांगतो असं शेतीत काय बरं आबा, वर्षभर झटायचं. 50-60 हजार पाऊस पडला तर हाई, नाही तर नाही. पेरलेले नाही, खाता बियाच्या उधाऱ्या. लय अवघड धंदे येतोय. आता आपलं गाव सोडून कुठं जायचं? व्यवसाय करायचा हो, व्यवसायात जमाना आहे आबा आता. राम राम देशपांडे साहेब. नमस्कार नमस्कार. काय म्हणता विठ्ठलराव? काय म्हणणार आहे साहेब, आपलं तेवढं केस पहा ना. आम्हाला तेवढं काय गाडीत. बर 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 लांबू लांबू. तुम्ही म्हणता तेवढी लांबू. काय काळजी नका करू. फक्त प्रसाद आणलाय ना येताना? प्रसादाचं सगळं होऊन जाईल हो साहेब. अहो काय विठ्ठलराव, मागच्या वेळेस जो प्रसाद दिला तुटकून जा.
यावेळेस जरा गडगंज द्या थोडाफार. करू साहेब, करू, व्यवस्थित करू तुमचं. विठ्ठलराव काय काळजी नका करू. कोणता कोर्स कोणता आहे? आपलं ॲग्रीचा कोर्स, BSc ॲग्री, शेतीचा आहे का? शेताचा. हा, मग आता ते कोर्स झाले मग पुढं नोकरीचं? नोकरी कोण करणार आहे आबा? इकडे बघा, आपल्या घरी 4-5 एकर जमीन आहे, 2 एकर माळ आहे. म्हाताऱ्याला सांगायचं तेवढं फुकून टाका, 10-15 लाख रुपये घ्यायचे, छापमध्ये खाता बियाचं दुकान द्यायचं टाकून व्हायचं पडून. एवढं बिझनेस शिवाय पर्याय नाही आबा. पुढे जमीन आणि पुढे शेती करतो आणि पुढे नांगरीत बसतो. चला विठ्ठलराव निघतो आता, तुमच्या भावाबांधाकडे जायचंय आता. अहो काय काय काळजी करू नका विठ्ठलराव, एकदम मी तुमच्या भावाबांधाकडे. अहो करतो मी, तुम्ही आता काय काळजी करू नका. फक्त पुढच्या वेळी येताना जरा गडगंज प्रसाद घेऊन या. बरं बरं, येऊ का मग आता? संपतराव हा साहेब, इकडे या. या. तुम्हीच एवढं घेऊन टाका. नाही नाही नाही, हा नाही आम्ही जाऊ दे. आयला त्या किरण्याला ठोकायचंय रे. त्यांना काय घोडं आलं तू? नाही जाज, बारी देताना जरा तो घरच्यांना आगाऊ बोललास पट्ट्या. सोमे चालीत असतं ते, भावकी शेवटी. नाही नाही, त्याला ठोकलं, जो आपल्याला नडला त्याला आपण फाडला. काय संपतराव घरी नाही तुम्ही? तरी बांधाची दगड तिकडे येतो. बर बर बर. साहेब आपली ती पुढची तारीख केव्हा आहे? संपतराव कोर्टाच्या तारखे लांबतीनच असं वाटतंय मला. करा ना साहेबराव तेवढं आपलं, तुम्ही म्हणले 2 महिन्यात होईल. हो सगळे ठीक आहे संपतराव, पण कोर्ट काय माझ्या घरचं आहे का? एक तर तुमच्याकडून साक्ष द्यायला कोण नाही, उभं राहायला तयार नाही, आणि तुम्ही मागच्या केसचं सुद्धा अजून पैसे दिले नाही तारखेचे. अहो साहेब मी अडचणीत होतो, नाही तर पैसे दिले हो असते. संपतराव, पण माणूस काय करणार? बरोबर आहे की नाही? मी काय करणार? एक तर तुमच्याकडून कोणी उभं राहायला तयार नाही. हे बघा संपतराव, ती एक तर वादाची जमीन आहे, आणि या वादाच्या जमिनीचं ते लय प्रॉब्लेम असतो. हो साहेब, पण मला ते पेरून देना ना भाऊन माझ्यावाले. हे बघा संपतराव, जर ते माणूस घेत असेल ना तर त्याला ती देऊन टाका, नाहीतर तुम्ही आहे ना या कोर्टाच्या आणि या केसेसच्या चक्करमध्ये ना वकिलाची फीस तर सोडाच, परंतु तुमच्या अख्ख्या घराची धुळदाणी होऊन जाईल. आणि त्यांनी जर जमीन घेतली, तुम्ही दुसरीकडे नवीन जमीन पाहा ना. हो साहेब, पण तुम्ही जर असं बोलायला लागले तर मग मी काय करायचं? हे बघा संपतराव, का तुम्ही म्हणशान तोपर्यंत मी केस लढतो, पण मला नाही वाटत आपण ती केस आता जिंकू शकतो. त्याच्यापेक्षा संपतराव तुम्हाला मी एक चांगला सल्ला देतो, तुम्ही ना ती जमीन तुमच्या भाऊबंदाला विकून टाका, त्याच्या वाईट जे काही पैसे येतील त्याचं तुम्ही थोडीफार जमीन घ्या आणि धंदा टाकून द्या. चला येतो. बरोबर बरोबर. आकाशाचा राम राम. 3 वर झालं ना राम रामच नुसता घालता आम्हाला. ते खाता बियाच्या पैशाचं काय करायचं 3 वर्षाच्या? हा, तुम्हाला तर माहिती ना केस चालू आहे. संपत भाऊ मिटलं नाही का आणखीन? नाही भेटलं ना अजून.
काय मिटत नसतंय ती पैसे द्या आणि विषय मिटून टाकायचे देतो पैसे देतो. काहीतरी वाटाघाटी करून घ्या. दोन तीन दिवसात काय असेल ते बघून घे. तुला सांगितलं नाही म्हणशील व्यवहारात जागेवर व्यवहार ठेवायचा. काय सांगितलं नाही म्हणशील बघ पट्टी काहीतरी करा तुम्ही, म्हणजे काहीतरी होऊन जाईन. येतो मग काय. चला. हॅलो, कुठे आहे अक्षय? नाही तुला जाणार आला का? अरे आम्ही प्यायला बोलीला येत नाही. हा ना, आज एकटाच होतो, एकटाच. बरं मला तुला त्या दिवशी आणलं कोणी होतं रे? कोणी आणलं होतं तुला? त्याचा नंबर पाठव बर, त्याला घोडे लावतो मी. ए सांगितलंय तेवढं कर, नंबर पाठव त्याचा. तुला नंबर पाठवायचा का नाही? ए डॉन अँड बिन आपल्या पुढं कोण डॉन नसतंय. तू नंबर पाठव. बर बर 0 मिनिटात नंबर आला पाहिजे. गावाला टोकू काय बोललास तू? आज दिल खुश केला त्यामुळे पण आपण त्याला ठोकू. हिरवीगार डॉन. बर डॉन आहे तू? हे फोन आला तुझा, बघ फोन कोणाचा आहे बघ. हॅलो, कारच आटोजी 4-2 पोरायला आणलं म्हणजे तू डॉन झाला का? ए भाड्या, कोण बोलतोय? ए टारफाला. ए तू तिथं थांब रे, फाडीन रे तुला मी. काय बोलला तू? गपरे, तुझ्यासारखे 56 बघितलेत मी. तू कोणता डॉन रे सुने? कशाचा डॉन आहे तू? हा तिथंच थांब आलोच मी. ए केव्हा आहे? अरे ये ना, मी आहे इथं. ये बघतो तू किती दम आहे. ये पोरायला आणि तू 4-2 पोरायला आणलं म्हणजे तू गावचा डॉन होतो का रे? हा चल आया, लवकर चल. चल चल चल. चल रे, काय बघतो चाललंय. काय बघतो चाललंय. मला नाही वाटत आपण ती केस आता जिंकू शकू. त्यापेक्षा संपतराव तुम्हाला एक सांगतो.
हॅलो विटल्या कुठं आहे तू? शेतात आहे संपे बोल. तुला सांगितलं ना तेवढी केस वापस घे म्हणून. काय ती केस आणि काय वावर रे? ही सरतो वावर आणि केस आता. हा तुला 17 वेळेस सांगितलं ना जमीन मला ऐकून दे म्हणून. नाही का घेत तू केस वापस? काय करायचं कर तुला. नाही घेत केस मागत.